मकर राशी 27 ते 31 मे धक्कादायक सत्य उघड ऐकून तुम्हाला घाम फुटेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 27 ते 31 मे धक्कादायक सत्य. येत्या 5 दिवसात मोठ्या घटना घडणार, ऐकून घाम फुटेल. नमस्कार मित्रांनो, पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात असे काही संकेत घेऊन येत आहेत ज्यामुळे अनेक गोष्टी अचानक बदलताना दिसू शकतील. ग्रहांची सत्तेची स्थिती. सध्याची स्थिती अत्यंत प्रभावशाली आणि रहस्यमय मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तयार होत असलेले हे योग काही लोकांसाठी मोठे यशाचे दरवाजे उघडू शकतात, तर काहींसाठी हा काळ सावध राहण्याचा गंभीर इशारा देणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, कारण नियती तुम्हाला काही संकेत देत आहे. एखादी अचानक मिळालेली बातमी, एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात झालेला बदल किंवा घरामध्ये निर्माण होणारे वातावरण, या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी मोठे दडलेलं असू शकतं. तुमच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक हालचाली वाढतील, तर काहींना नातेसंबंधामध्ये मोठे सत्य समोर येईल, तर काहींना स्वतःच्या जवळच्या व्यक्तींचा खरा चेहरा पाहायला मिळू शकतो. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की पुढील 5 दिवस मानसिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटांमध्ये सांगितले जाणारे संकेत, भविष्यवाणी आणि उपाय तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतील. पुढील आज दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते म्हणजे शांत दिसणारे जीवनामध्ये अचानक वादळ निर्माण करेल, आणि जर हे संकेत वेळेत ओळखले नाहीत तर नंतर पश्चाताप करण्याशिवाय काही उरणार नाही. मित्रांनो, ग्रहांची चाल जेव्हा अचानक बदलते तेव्हा विश्व काही निवडक लोकांना आधीच संकेत देत असते. सध्या तयार होत असलेले ग्रहयोग अत्यंत गूढ आणि प्रभावशाली मानले जात आहेत. विशेषतः शनी, मंगळ आणि चंद्र यांची स्थिती जीवनामध्ये मोठे बदल घडवण्याचा संकेत देत आहे. अनेक दिवसापासून ज्या गोष्टी शांत होत्या त्या अचानक आता सुरुवात करू शकतील. काही लोकांना स्वतःच्या जवळच्या व्यक्तींच्या वागण्यात बदल जाणवेल, तर काहींना अचानक मिळालेल्या बातमीमुळे मन अस्वस्थ होऊ शकतं. या काळात प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक पाहणे आवश्यक आहे, कारण नियती आता तुम्हाला सतत काहीतरी संकेत देत आहे. आणि विशेष म्हणजे या दिवसामध्ये घेतलेले निर्णय पुढील काही महिन्यांच्या भविष्यावर देखील खोल परिणाम करू शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाई करू नका. ग्रहस्थिती सांगते की शांत राहून परिस्थिती समजून घेणाऱ्यांनाच या काळात योग्य दिशा मिळणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांच्या वागण्यात असा बदल दिसेल, तुमच्या हा काळ हादरवून जाईल. ज्योतिषशास्त्र सांगते की काही वेळा ग्रह व्यक्तींच्या आयुष्यातील खरे चेहरे समोर आणण्याचे काम करतात. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आसपास असलेले काही लोकांचे खरे स्वरूप समोर येऊ शकते. जे लोक आत्तापर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीत साथ देत असल्याचे दाखवत होते, त्यांच्याच मनामध्ये मत्सर आणि स्वार्थ हा दडलेला असल्याचे देखील जाणवू शकते. काही लोक अचानक तुमच्यापासून अंतर ठेवू शकतात, तर काहींच्या बोलण्यामध्ये तुम्हाला बदल जाणवेल. विशेषतः नातेसंबंधाच्या बाबतीत देखील हा काळ खूप संवेदनशील राहणार आहे. एखाद्या छोट्याशा गैरसमजामुळे देखील मोठा वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की सध्या शांत राहणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. घरामध्ये पैशाशी संबंधित अशी एक गोष्ट घडू शकते, त्यामुळे अनेक दिवसांची शांतता तुटू शकते. पुढील 5 दिवस आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. काही लोकांच्या हातामध्ये अचानक पैसा येऊ शकतो, तर काहींना आर्थिक नुकसानाचा मोठा धक्का देखील बसू शकतो. विशेषतः ज्यांनी अलीकडे कोणावर आंधळा विश्वास ठेवला आहे त्यांनी सावध राहण्याची गरज आहे, कारण शनीची दृष्टी ही धनस्थानावर पडल्यामुळे खर्च वाढण्याची शक्यताही जास्त आहे. काहींना जुन्या कर्जाची आठवण होईल, तर काहींना अचानक मोठी जबाबदारी घ्यावी लागू शकते. या काळात कोणालाही उधार पैसे देताना खूप विचार करा, कारण नंतर त्याच पैशामुळे संबंधामध्ये कटुता निर्माण होऊ शकते. ग्रहस्थिती सांगते की सध्या प्रत्येक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि सावधानपणा ठेवणे आवश्यक आहे. एक जुनी गोष्ट कोणासमोर येणार आहे आणि तिचं सत्य समोर येणार आहे. पुढील काही दिवसामध्ये भूतकाळाशी संबंधित काही घटना पुन्हा समोर येऊ शकतील. त्यांच्याशी संपर्क तुटला होता ज्या व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकतात, पण या प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीने पाहणे योग्य ठरणार नाही, कारण काही लोक फक्त स्वार्थासाठी जवळ येऊ शकतात. काहींना एखादा जुना रहस्य समजेल, तर काहींना स्वतःच्या आयुष्यातील एखादं लपलेलं सत्य कळू शकते. सुरुवातीला या गोष्टी धक्कादायक वाटते, पण पुढे जाऊन हाच अनुभव तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरेल. मनामध्ये सुरू असलेला हे विचारांचा वादळ तुमच्या भविष्याचा मोठा संकेत असू शकतो. या काळात मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. अनेक वेळा बाहेर काहीच घडत नसतं, पण मनामध्ये सतत नकारात्मक विचार सुरू असतात. ग्रहस्थिती सध्या मनावर खोल प्रभाव टाकत आहे. काही लोकांना रात्री झोप नीट लागणार नाही, तर काहींना सतत
एखाद्या गोष्टीची चिंता वाटत नाही. पण शास्त्र सांगते की अशा काळामध्ये स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्यांनी मने जिंकली तेच परिस्थितीवर विजय मिळवतात. कामाच्या ठिकाणी पुढचे काही दिवस तुमची खरी परीक्षा घेणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या हालचाली दिसू शकतात. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल तर काहींना वरिष्ठ व्यक्तींसोबत मतभेद निर्माण होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी प्रत्येक व्यवहारामध्ये अधिक सावध राहण्याची गरज आहे. कारण ग्रहस्थिती सांगते की छोटासा निष्काळजीपणा मोठे नुकसान करू शकते. काही लोकांना अचानक प्रवासाचे योग देखील तयार होत आहेत. पण प्रत्येक प्रवास हा फायदेशीर असेलच असे देखील नाही. त्यामुळे प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करणार आहे. पण तिच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे ओळखणं कठीण जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही लोकांच्या आयुष्यात जुन्या नात्याची पुन्हा सुरुवात होण्याचे संकेत आहेत. काही लोकांना जुने मित्र भेटतील तर काहींना पूर्वीची एखादी व्यक्ती संपर्क करेल. पण या प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक गोष्ट परत येणारी व्यक्ती चांगले हेतू घेऊनच येते असं नाही. काही लोक फक्त तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. घरामध्ये अचानक निर्माण होणारी शांतता एखाद्या मोठ्या वादळाची देखील चाहूल असू शकते. घरगुती वापरण्यामध्ये अचानक बदल जाणवू शकतो. काही दिवसापासून शांत असलेले घर अचानक तणावपूर्ण वाटू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते. विशेषतः छोट्या गोष्टींवरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रहस्थिती सांगते की या काळात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे नुकसानकारक ठरेल. त्यामुळे शांत राहून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमची जवळचीच एखादी व्यक्ती पुढील काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी मोठा धक्का देखील ठरू शकते. या काळात विश्वासघाताचे योग खूप प्रबळ आहेत. काही लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. जे लोक आतापर्यंत तुमच्या यशामध्ये आनंदी असल्याचे दाखवत होते त्यांच्याच मनामध्ये मत्सर हा दडलेला असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसमोर तुमच्या प्रत्येक योजना उघड करू नका. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की सध्या गुप्तता राखणे अत्यंत आवश्यक आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.